कर्जत तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्या कर्जत परिवर्तन आघाडीनं महायुतीला जोरदार स्वीप दिलेत। जिल्हा परिषद गटाच्या सर्व जागा जिंकत महायुतीला जोरदार झटका दिलाय, तर कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीत 12 पैकी 10 जागा जिंकत कर्जत परिवर्तन आघाडीनं विजय मिळवलाय। महायुतीमधील शेकाप, शिवसेना शिंदे गट यांना केवळ प्रत्येकी एका जागेवर विजय मिळालाय। कर्जत तालुक्यातील आघाडीचा विजय हा आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। शेतकरी कामगार पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला असून शिवसेना शिंदे गटाला देखील एका जागेवर समाधान मानावं लागलंय, तर 3 जागा लढवलेल्या भारतीय जनता पक्ष आणि स्वबळावर 1 जागा लढवणाऱ्या मनसेला कर्जत पंचायत समितीमध्ये प्रवेश करता आला नाही। जिल्हा परिषद गटात स्वबळावर 1 जागा लढवणाऱ्या भाजपनं आघाडी आणि महायुतीला मोठं आव्हान दिल्याचं दिसून आलंय। कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेचे 6 गट असून त्यातील कळंब जिल्हा परिषद गट मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नारायण डामसे यांनी शिवसेना शिंदे गटाचे हरिचंद्र निरगुडा यांचा अवघ्या 206 मतांनी पराभव करून विजय मिळवलाय। कशेळे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वर्षा सुरेश दोरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रमिला भरत शीद यांचा 3719 मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवलाय। माणगाव तर्फे वरेडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा योगेश मिसाळ यांचा अवघ्या 19 मतांनी पराभव करत विजय संपादित केला आहे, तर स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राधिका किशोर ठाकरे यांनी तब्बल 5098 मतं मिळवून जोरदार लढत दिली। नेरळ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गटाच्या सुनीता रोहिदास मोरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सुनीता सुरेश टोकरे यांचा 883 मतांनी पराभव करत विजय मिळवलाय। कडाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गटाचे मारुती तथा बाबू घारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे योगेश कांबेरे यांचा पराभव 1955 मतांनी केलाय। मोठे वेणगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उषा शंकर ठोंबरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या संगीता वसंत वाघमारे यांचा तब्बल 5547 मतांनी पराभव करत मोठा विजय संपादित केलाय। कर्जत पंचायत समितीच्या 12 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यांच्या कर्जत परिवर्तन आघाडी आणि शिवसेना भाजप शेतकरी कामगार पक्ष यांच्या महायुती सोबत लढत झाली। कर्जत पंचायत समितीमधील पोशीर गणामधून महायुतीकडून लढणाऱ्या शेकापच्या रेश्मा अनिल जोशी यांनी राहस्त्र्यवाडी अजित पवार गटाच्या हर्षला वेहले यांचा 1024 मतांनी पराभव केला, तर कळंब गणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कमलाबाई शिंगवा यांनी महायुती शेकापच्या नीलम वसंत ढोले यांचा 1747 मतांनी पराभव करून विजय संपादित केला। पाथरस गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कविता भरत पादीर यांनी शिवसेना शेकाप महायुतीच्या अश्विनी कांता पादीर यांचा 1971 मतांनी पराभव करून विजय संपादित केला। कशेळे गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अक्षय राम तिटकारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे सचिन बालकृष्णन भोईर यांचा 1419 मतांनी पराभव करून विजय मिळवलाय। माणगाव तर्फे वरेडी गणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश सुरेश विर्ले यांनी शिवसेना ठाकरे गटाचे संदेश रमेश हजारे यांचा 178 मतांनी पराभव करत विजय मिळवला। उकरूल गणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नमिता लहू श्रीखंडे यांनी मनसेच्या प्रियंका जितेंद्र पाटील यांचा 2749 एवढ्या प्रचंड मतांनी पराभव करत विजय संपादित केला, तर महायुतीमधील भाजप उमेदवार सुप्रिया राजेश भगत यांना 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं। नेरळ गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे भगवान बाळकृष्ण चंचे यांनी भाजपच्या नम्रता नितीन कांदळगावकर यांचा तब्बल 3368 मतांनी पराभव करत मोठा विजय संपादित केलाय। दामद गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेश लक्ष्मण खारी यांनी माजी सदस्य भाजपचे नरेश सुरेश मसने यांचा 1190 मतांनी विजय मिळवलाय। वाकस गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन जयराम धुळे यांनी शिवसेना शिंदे गटाचे 1114 मतांनी पराभव करत विजय संपादित केलाय। कडाव गणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा चेतन पवाळी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या संध्या सुदाम पवाळी यांचा 699 मतांनी पराभव करत विजय मिळवलाय, तर मोठे वेणगाव इथे आमदारांच्या सुनबाई श्वेता प्रसाद थोरवे यांचा दारुण पराभव झालाय। थोरवे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा ठाकरे यांनी पराभूत करत जायंट किलर त्या ठरल्या असून त्यांनी 607 मतांनी विजय मिळवलाय, तर बीड बुद्रुक गडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नमिता सुधाकर घारे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सोयराबाई प्रमोद सुर्वे यांचा 4492 मतांनी पराभव करून विजय मिळवलाय। संतोष पेरणे, कर्जत, रायगड। इलेक्शन झालं आणि आज 9 तारखेला निकाल लागला। परिवर्तन विकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते असतील, कर्जत कालापूरमधली माझी मायबाप जनता असेल, यांचे मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो।
आणि त्यांच्या ऋणात राहून येणाऱ्या दिवसामध्ये कर्जत तालुक्याची त्या कालापत्राची आम्ही दोन मिळून त्या ठिकाणी सेवा करायचं ठरवलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सेवा करू. या ठिकाणी आमचे 10 पंचायत समितीचे उमेदवार, 6 जिल्हा परिषदेचे उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी उमेदवार झाले. तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की नितीन सावंतनी शिवसेना गहाण ठेवली, शिवसेना विकली, ती शिवसेना कोणी टिकवली, त्याचं उत्तर आज खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्याच्या जनतेने या ठिकाणी माझ्या 5 पंचायत समितीचे उमेदवार उभे होते. 4 पंचायत समितीचे उमेदवार त्या ठिकाणी पडले. एकच पंचायत समितीत फार थोड्या मतांनी त्या ठिकाणी पडले. माझ्या कर्जत कालापूर 3 जिल्हा परिषदचे उमेदवार होते. 3 जिल्हा परिषदचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या शिवसैनिकांचा माझ्यावर जो विश्वास आहे तो विश्वास परत एकदा रूढ केला. आणि सुद्धा आम्ही जी परिवर्तन काळाकडे कर्जत शहरात पहिले केली आणि शहराने उत्कृष्टाचा प्रतिसाद दिला. तीच आघाडी कर्जत तालुक्यात करत असताना, कालापूर तालुक्यात करत असताना कर्जतच्या मायबाप जनतेने जे आम्हाला दोघांना आशीर्वाद दिलेत, येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची प्रामाणिकपणे सेवा करायचा शब्द या ठिकाणी आम्ही दोघं या ठिकाणी देतो. तर याच्यानंतर ग्रामपंचायतचा टप्पा येईल. आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन असतील त्या सगळ्या इलेक्शनमध्ये आम्ही सगळेच परिवर्तन विकास सगळेच कार्यकर्ते एका दिलाने, तुम्ही आज बघितलं, आज 10 ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेला जिंकलो, 10 ठिकाणी पंचायत समितीत जिंकलो. फार थोड्या मताने आमच्या 2 सीट गेल्या. म्हणजे दोन्ही परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं मनोमिलन त्या ठिकाणी झालं. तुम्ही बघितलं कोण कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा आमचं सगळ्यांचं ध्येय एक आहे. आज सर्वात जास्त आनंद झाला असेल तर माझे मित्र जगदीश ठाकरे हे आज त्या ठिकाणी बेंडगाव पंचायती समितीच्या गणातून उभे होते. सुद्धा बोलला त्याप्रमाणे आम्ही दोघांचं एकच लक्ष होतं की ते सीट कशी तरी कापून निवडून आलं पाहिजे. आणि तिथल्या मायबाप जनतेने जे आम्हाला आशीर्वाद दिले आणि जी मागच्या टायमाची जी सल होती ती आज मतरूपी आशीर्वादाने त्या बेंडगाव पंचायत समितीचा प्रत्येक माझा कार्यकर्ता असेल, मायबाप जनता असेल, त्या निवडून देऊन ते खऱ्या अर्थाने कर्जतचं परिवर्तन झालं हे आम्हाला बोलायला काही हरकत नाही. त्या ठिकाणी आम्ही त्या ताकदीनुसार काम केलं. आणि ज्या ठिकाणी जे आरोप करतायत ते दोन्ही शिवसेनेचे असतील तर दोन्ही शिवसेनेला परिवर्तन काय राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या मताने त्या ठिकाणी निवडून दिलं. तुम्हीच या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या दोघांचं मनोमिलन जे झालं आहे ते सर्व कर्जत तालुक्याच्या परिवर्तन गाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ते पटलेलं आहे. आता विरोधकांना काय बोलायचं त्याचं उत्तर पण आज दिलेलंच आहे. नितीन शेठ, तुम्हाला हा निकाल अपेक्षित होता का? त्या ठिकाणी 100% हा निकाल आम्हाला अपेक्षित होता. आम्ही दोघं ज्या ज्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी आम्ही बोलायचो. तटकरे साहेब आम्हाला कालापूर तटक्यात जेव्हा मी गेलो, भाऊ त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी येऊ शकले नव्हते पण मी त्या ठिकाणी गेलो होतो. साहेब मला गाडीत घेऊन फिरत होते. त्या टायमात ते मला कर्जतचं बोलायचे. मी त्या मला शब्द दिला होता, सुधाभाऊ आणि मी आम्ही दोन्ही मिळून 6-0 हा व्हाईट वॉश तुम्हाला त्या ठिकाणी देऊ. आणि तसंच माझ्या कर्जत तालुक्याच्या मायबाप जनतेने आम्हाला या ठिकाणी 6 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीला प्रचंड अशा बहुमताने निवडून दिलं आहे. परत एकदा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या कर्जत तालुक्यातील मायबाप जनतेचे मनापासून आभार मानतो. तसे तुम्ही इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया, सर्व पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं परिवर्तन विकास आघाडीतर्फे आम्ही दोघंजण या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये कर्जत असेल, कालापूर असेल, या जनतेच्या ऋणामध्ये राहून जो शब्द आम्ही दोघांनी दिला आहे त्या शब्दाचं तंतोतंत पालन करून एक वेगळ्या दिशेने कर्जतला घेऊन जाण्याचं आमच्या दोघांचं त्या ठिकाणी मानस आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.